नमस्कार मंडळी. तर मस्त असे थंडीचे दिवस चालू होते ना, त्यामुळे मस्त हिरवे वाटाणे मिळाले होते, हिरवेगार छान शेतातले फ्रेश. आता तर आपण काय करूया, काळ्या मसाल्याची वाटाण्याची भाजी करूया. तर काय करायचं, ही अशी जाळी असते वांग वगैरे भाजायची, त्याच्यावर असा कांदा सालीसकट डायरेक्ट ठेवायचा, कांदा ठेवायचा, लसूण ठेवायचा, टोमॅटो पण ठेवायचा, खोबऱ्याची वाटी ओली सुकी कशी चालेल, शक्यतो थोडीशी सुकलेली आपली नारळाची वाटी असेल खोबऱ्याची तरी चालेल. हे बघा, हे असं मस्त खरपूस भाजून घ्यायचं, लाल पूर्ण हे काळा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. अशा प्रकारे चुलीवर पण हे तुम्ही करू शकता, चुलीवर तर आणखीनच छान लागतं. तर अशा प्रकारे हे काळं होईपर्यंत आपण भाजून घेतलं. गरम असतं त्यामुळे ते डायरेक्ट त्याला आपण हात नाही लावायचा, चिमट्याने खाली उतरवून घेतला. तर बघा, अशा प्रकारे हे बारीक बारीक चिरून घेतलं आणि मिक्सरला याची प्युरी करून घ्यायची, पेस्ट करून घ्यायची. बघा, आपण आता ही पेस्ट केलेली आहे. याच्यामध्ये लसूण, कांदा आणि आपण सुकं खोबरं वापरलेलं आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही टोमॅटो पण वापरू शकता, टोमॅटो पण छान लागतो याच्यामध्ये. मी काही वापरले नाही. आता फोडणीमध्ये काय करायचं, तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे, कढीपत्ता टाकायचा फ्रेश, आणि आपण हे वाटण जे केलेलं आहे काळा मसाला तो टाकून घ्यायचा. कढई पण शक्यतो मी लोखंडी वापरते, कारण त्याच्यामुळे आपल्याला आयर्न मिळतं, लोह मिळतं. तर बघा, अशा प्रकारे मस्त मसाला भाजून घ्यायचा. याच्यामध्ये हे आता घरचं आपलं काळं तिखट टाकलेलं आहे, काळा मसाला किंवा आम्ही चटणी म्हणतो घरी बनवलेली, ती छानपैकी अशी टाकून छान भाजून घ्यायचं परतून. आता हे ऑलरेडी आपण भाजलेलं आहे, त्यामुळे जास्त काही तुम्हाला भाजावं लागत नाही. याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, म्हणजे छान असा कट किंवा तवंग आपल्या भाजीला येतो. थोडंसं पाणी टाकले मी याच्यामध्ये, की जेणेकरून हा मसाला व्यवस्थित भाजला जाईल. आता बघा, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, पुन्हा एकदा थोडंसं परतून घ्यायचं. बघा, असं मस्त तेल सुटायला चालू झालं या मसाल्याला. असं तेल सुटायला लागलं की हा सोललेला वाटाणा टाकायचा, मटर, ग्रीन पीस काही म्हणू शकता तुम्ही. बघा, छान असं मस्त परतून घ्यायचं मसाल्यासोबत. एक 5 मिनटं असं छान परतून घ्यायचं, आणि पुन्हा आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये पाणी घालायचं. शक्यतो गरम पाणी घालायचं, जेणेकरून मसाल्याला कट हा छान येतो. आणि बघा, अशा प्रकारे मला हवं तेवढं मी पाणी घातलेलं आहे, आणि मीठ तर आधीच टाकलं होतं आपण. आता एक थोडा वेळ, एक 10 मिनिटं आपण छान अशी 10-15 मिनटं उकळी आणून दिली की बघा, त्याचा कलर चेंज होतो, आणि आपली ही मस्त काळ्या मसाल्यातली वाटाण्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता, भाकरी बरोबर, चपाती बरोबर.